बीड शहरातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पेमेंट झाले नसल्याने कर्मचारी बसले उपोषणाला. एकीकडे बीड शहरामध्ये पाणी टंचाईने नागरिक हैराण होते आणि त्यामध्ये आता अधूनमधून होणारा पाणी पुरवठाही पूर्णपणे बंद झाल्याने नागरिकांच्या समस्यांमध्ये आणखीनच वाढ झाली आहे. कारणही तसेच आहे. कंत्राटी कामगार यांचे 12 महिन्याचे पेमेंट येत नसल्याने ते आता उपोषणाला बसले आहे. त्यामुळे बीड शहराचा पाणी पुरवठा पूर्णपणे बंद केला आहे. बीड नगरपालिका अंतर्गत गोल्डन कन्स्ट्रक्शन कंत्राटी कामगारांना वेळेवर वेतन न देता धमक्या देत पेमेंट होणार नाही पण काम करावे लागेल अशा कंत्राटदारांच्या धमक्यांमुळे आतापर्यंत हे कामगार काम जाऊ नये म्हणून काम करत राहिले. मात्र आता तब्बल 12 महिने उलटूनही या कामगारांचे कसलेही पेमेंट झाले नसल्याने वैतागून अनेक वेळा निवेदन देऊनही नगरपालिका कसलीही दखल घेत नसल्याने हे कंत्राटी कामगार आता उपोषणाला बसले आहेत. कंत्राटदार नगरपालिका तुमचं बिल काढत नाहीये म्हणून पेमेंट होत नाही असं म्हणून बाजी नेहमी मारून नेतो असं म्हणत कर्मचारी आता उपोषणाला बसले असून पूर्णपणे बीड शहराचा पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे. आता या कर्मचाऱ्यांचे वेतन जर तात्काळ नाही मिळाले तर बेमुदत उपोषण आणि संप असल्याने पूर्ण जिल्ह्याचा पाणी पुरवठा देखील बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राजरतन डोंगरे, बीड. अनिलदादा फाउंडेशनच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थ्यांच्या जीवनाला व करिअरला निर्णायक वळण देणारा महत्त्वाचा टप्पा म्हणजे इयत्ता 10वी आणि 12वीची परीक्षा असते. नुकत्याच जाहीर झालेल्या 10वी आणि 12वीच्या निकालात बीडमधील विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन करत नावलौकिक मिळवला आहे. या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी अनिलदादा जगताप फाउंडेशनच्या वतीने दिनांक 11 जून 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता बीड शहरातील हॉटेल नीलकमल येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिलदादा जगताप फाउंडेशनचे कार्यवाहक प्रतीक कांबळे यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात अनिलदादा जगताप फाउंडेशन हे अनिलदादा यांनी आजवर केलेल्या जनसेवेच्या कार्यास आणि त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन स्थापन केले असल्याची माहिती दिली. याबरोबरच अनिलदादा फाउंडेशन स्थापनेचा उद्देश स्पष्ट करून इथून पुढे समाजोपयोगी कामात फाउंडेशन सक्रिय सहभाग घेणार असल्याचे सांगितले. याबरोबरच या अनिलदादा फाउंडेशनशी बीडमधील तरुण वर्ग मोठ्या संख्येने जुळत असल्याचे देखील सांगितले. या कार्यक्रमात इयत्ता 10वी आणि 12वीच्या तब्बल 150 गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा नागरी सत्कार करण्यात आला. याबरोबरच शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांना देखील सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून गंमतभाऊ भंडारी, संपादक दैनिक पार्श्वभूमी यांची उपस्थिती होती. याबरोबरच शिवसेना जिल्हा प्रमुख अनिलदादा जगताप, डॉ. विक्रम सारूख, शिक्षण अधिकारी माध्यमिक अर्जुन भोसले सर, भोसले कोचिंग क्लासेसचे संचालक प्राध्यापक सत्येंद्र पाटील सर, श्यामसुंदरजी पडुळे, उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती बीड यांचीही मान्यवर म्हणून उपस्थिती लाभली होती. सर्व मान्यवरांनी अनिलदादा फाउंडेशनच्या वतीने राबविण्यात आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा नागरी सत्कार उपक्रमाचे तोंड भरून कौतुक केले. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले अनिलदादा जगताप यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे व शिक्षकांचे अभिनंदन केले. या प्रसंगी विद्यार्थी तथा पालकांची मोठ्या संख्येमध्ये उपस्थिती होती. याबरोबरच शिवसेनेचे पदाधिकारी तथा पत्रकार बांधवांची देखील उपस्थित होती. विद्यार्थ्यांनी यशाचे उंच शिखर गाठल्यास किंवा आयुष्यातील मोठ्यात मोठी स्वप्नपूर्ती केल्यास देखील आपल्या पालकांना आणि शिक्षकांच्या श्रमांना विसरू नये, कारण त्यांचे तुम्हाला घडवण्यात आणि वाढवण्यात मोलाचे योगदान आहे. इथून पुढे तुमचा प्रवास आणखीन मोठा आणि कठीण आहे. मात्र खचू नका, स्वतःला वेळ द्या. अभ्यासाबरोबरच मैदानावर देखील वेळ घालवा. मैदानी खेळांमुळे स्वस्थ, निरोगी आणि तंदुरुस्ती राहते. शरीर तंदुरुस्त राहिले तर तुम्हाला तुमच्या ध्येयपूर्तीसाठी धाव घेता येईल, असे सांगत विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी अनिलदादा जगताप यांनी शुभेच्छा दिल्या. राजरतन डोंगरे, बीड. बहुजन समाजाच्या लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांच्याविषयी सोशल मीडियावर
चुकीचा मजकूर लिहून व्हायरल करणाऱ्या समाजकंटकावर गुन्हा दाखल करण्यात यावे याकरिता आज सकल बहुजन समाजाच्या वतीने पोलीस अधीक्षक बीड यांना निवेदन देण्यात आले. परंतु एखाद्या स्त्रीच्या चरित्रावर, एखाद्या स्त्रीच्या मनावर, एखाद्या स्त्रीच्या भावनेवरती दुखावलं जातील अशा पद्धतीच्या विविध प्रसार माध्यमाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या होत्या, पोस्ट जे केल्या होत्या आणि या पोस्टमुळे आमच्या समस्त ज्या ताईंच्यासोबत असणारे कार्यकर्ते असते, बांधव असते, समाज असते यांच्या भावना दुखवल्या होत्या. त्या भावना दुखू नये आणि याच्यामध्ये अजून कुठला उद्रेक होऊ नये यासाठी आम्ही आमच्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाला एक प्रकारचं निवेदन दिलेलं आहे की या प्रकारचा प्रक्षोभन किंवा या प्रकारचा कुठला अजून उदंडवास वाढू नये, जेणेकरून याला कुठेतरी आळा बसावा आणि आमच्या ताईच्या विषयी कसल्याही प्रकारच्या प्रतिकार पद्धतीने आणि विचित्र जाती ती त्यांच्या कुठल्या चरित्रावर, त्यांच्या शब्दावर, त्यांच्या कर्तृत्वावर, त्यांच्या नेतृत्वावर जर कुणी अशा प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या, पोस्ट केल्या तर याच्या संदर्भात त्यानंतर आम्ही कुणीही शांत बसणार नाहीत. आम्ही पोलीस प्रशासनाने जी आम्हाला हे आळा घालून दिलाय त्यासुद्धा आम्ही सौम्यतेने या पद्धतीने दिले. एसपी सरांची भेट घेतली, काय आश्वासन काय दिले तुम्हाला? एसपी साहेबांनी आम्हाला फार चांगल्या पद्धतीने आश्वासन दिले. कुठल्याही समाजामध्ये वाद होऊ नये, कुठलाही समाज वेगळ्या पद्धतीने त्याचा समाजापुढे वेगळा प्रलय येऊ नये याची त्यांनी काळजी घेऊ आणि यानंतर असल्या प्रकारचं जर कुठल्याही महिलावर, ताई हा तर नेते आहेतच, आदरणीय पंकजाताई, आदरणीय प्रीतमताई, पण कुठल्याही महिलेवरती अशा प्रकारची जर पोस्ट झाली तर त्याची आम्ही गंभीररित्या दखल घेऊ आणि त्याला समोरच्याला योग्य ते शासन करू. काय मागणी करतात आता? मागणी काय तुमची? आमची मागणी अशी आहे की यानंतर आमच्या नेत्याच्या संदर्भात कुठल्याही प्रकारच्या कशाही अशा पोस्ट करू नये. त्याच्या जर पोस्ट केल्या त्याच्यामुळे आमच्या मनाला, आमच्या इज्जतीला, आमच्या इब्रतीला जर त्रास झाला तर आम्ही परत शांत बसणार नाही. यावेळी माध्यमासमोर बाजू मांडताना भाजपाच्या महिला जिल्हा उपाध्यक्षा ॲडव्होकेट संगीता धस व इतर महिला कार्यकर्त्या सोबत होत्या. राजरतन डोंगरे, बीड. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी व मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून हदगावात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा आमरण उपोषण सुरू केले असून त्यात त्यांची प्रकृती अत्यंत खालावली आहे. त्यांना पाठिंबा म्हणून हदगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे नांदेड नागपूर राष्ट्रीय मार्गावर सकल मराठा समाज बांधव यांच्या वतीने सकाळी 11 वाजल्यापासून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले असून या रास्ता रोको आंदोलनात तालुक्यातील मराठा समाज बांधवांची लाक्षणिक उपस्थिती होती व कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या रास्ता रोको आंदोलनामुळे मात्र प्रवाशांची चांगलीच दमछाक झाली होती. शेख शाहबाज, हदगाव, नांदेड. आज आमचे मराठ्याचे क्रांती सूर्य जरांगे पाटील आज 6 दिवस झाले अन्न पाण्याचा त्याग करून उपोषणाला बसले. आम्ही समाजाचे दायित्व म्हणून, एक समाजाचा घटक म्हणून आमचं कर्तव्य आहे की हदगाव तालुक्यातील सकल मराठा समाजातर्फे आम्ही आज रास्ता रोको केले आणि आपल्या मीडियाच्या माध्यमातून मी शासनाला विनंती करतो किंवा इशारा देतो की आमच्या जरांगे पाटलाच्या आणि आमच्या मागण्या शासनाने लवकरात लवकर मान्य करून ओबीसीतून आम्हाला आरक्षण सगळेश्वरी कायदा लागू करावा. धुळे येथील काकासाहेब बर्वे वसतिगृहातील माजी विद्यार्थिनींचा स्नेहमिलन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. दाते रेजन्सी येथे काकासाहेब बर्वे वसतिगृहातील मुलींचा सुमारे 42 वर्षांनी स्नेहमिलन सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हॉस्टेलच्या सुप्रिटेंडंट श्रीमती ज्योत्स्ना खैरनार वय 80 वर्ष ह्या होत्या. प्रारंभी प्रतिमा पूजनऐवजी सर्वच माजी विद्यार्थी महिला सदस्यांनी त्यांच्या आई समान खैरनार मॅडम यांचे गुलाब पुष्प देऊन व पाद्यपूजन करून आशीर्वाद घेतलेत. या कार्यक्रमात उपस्थित महिला सदस्यांनी जुन्या आठवणी काढत पारिवारिक परिचय दिला. तसेच गीत गायन, नृत्य, शेरो शायरी आदी मनोरंजनात्मक कार्यक्रम संपन्न झालेत. सुमारे 40-42 वर्षांनी एकत्र आल्यामुळे सर्वच मैत्रिणींनी खूपच धमाल केली. यात काही गृहिणी आहेत तर काही नोकरदार महिला. अध्यक्षा श्रीमती खैरनार यांना
5 मुली व 1 मुलगा असताना देखील त्या हॉस्टेलच्या 120 मुलींना स्वतःच्या मुलीप्रमाणेच वागवत असत. त्यांनी आपल्या भाषणात प्रत्येक मुलीचे नाव घेऊन त्यांचे त्या काळच्या जुन्या आठवणी व गुणविशेष सांगितले. हे ऐकून सर्वच मैत्रिणी भारावून गेल्या. सर्वांनी मोबाईलला धन्यवाद दिले की त्यामुळेच आजच्या धावपळीच्या जगात आपल्या भेटी होऊ शकल्या. या प्रसंगी जळगाव संस्थेच्या शाखाधिकारी श्रीमती स्मिता मोरे चोपडा यांच्यासह रंजना मोरे, सुनीता मोरे, कल्पना शिरसाट, मीनाक्षी सैंदाने, वंदना राणी खेरनार, सुशीला बिराडे, सुचित्रा कडरे, प्रमिला बागुल, सुनंदा बैसाने, सरोज पवार, रंजना शिरसाट, मंगला बाविस्कर, लविना साळवे, छाया ब्राह्मणे, शोभा मगर, आशा वाघ, किरण देवरे, उज्ज्वला देवरे, कल्पना मोरे, रंजना शिरसाट, मीनाक्षी वाघ, जयश्री सोनवणे, सुमन जाधव, सुनंदा सोनवणे, बबिता सोनवणे, अरुणा थोरात, उषा सैंदाने, अलका बागले, नलिनी आहेर, सुमन जाधव यांची उपस्थिती होती. सतीश पाटील, भडगाव तालुका प्रतिनिधी. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. मनसे कार्यकर्त्यांनी रात्री 12 वाजता राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेले शिवतीर्थ गाठलं आणि त्यावेळी राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांनी आणलेला केक कापला. राज ठाकरे यांच्या नावाच्या घोषणा देत तुम जियो हजारो साल, ये है मेरी आरजू, हॅपी बर्थडे टू यू हे गाणे गात कार्यकर्त्यांनी उत्साह दाखवला. दरवर्षी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवशी कार्यकर्ते मोठ्या उत्साहात राज ठाकरे यांना भेटण्यासाठी येत असतात. त्याचप्रमाणे आजही कार्यकर्ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी असलेल्या शिवतीर्थाबाहेर मोठ्या संख्येने उपस्थित आहे. मुंबई प्रतिनिधी. गुलाम जास्त आवाज करत नाहीत. एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे आश्रित राजे आहेत, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना दिली. RSS बद्दल मी खूप ऐकतोय. लोकसेवकाला अहंकार नसला पाहिजे, पण येथे अहंकार आहे, बदल्याची भावना आहे. निकालानंतर RSS रोज बोलताय, कारण त्यांना नरेंद्र मोदी यांचा अहंकार कमी करायचा असेल. त्यांना मोदी यांचं हे सरकार पाडायचं असेल. या सरकारला, भाजपच्या मातृसंस्थेला सुरुंग लावण्याचं काम त्यांना करायचं असेल. असं जर झालं तर खऱ्या अर्थाने RSS राष्ट्रीयत्वासाठी काम करताय असं मी मानेल. भाजपची मातृसंस्था RSS आहे. आम्हाला RSS बद्दल खूप अपेक्षा आहे. लोकतंत्र वाचवण्यासाठी RSSचं मोठं योगदान आहे. त्यामुळे आम्हाला RSS कडून खूप अपेक्षा आहेत. अजित पवार यांच्या पक्षाबद्दल बोलताना संजय राऊत म्हणाले की गुलाम जास्त आवाज करत नाहीत. ईस्ट इंडिया कंपनी गुजरातला आहे आणि हे आश्रित राजे आहेत. एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे आश्रित राजे आहे, त्यामुळे त्यांच्याबद्दल काय बोलायचं. शिखर बँक बाबतीत अण्णा हजारे जागे झालं, त्यांचं त्याबद्दल मी अभिनंदन करतो. अण्णा हल्ले बोलले याचा मी अभिनंदन करतो. अण्णांनी इलेक्ट्रॉल बॉन्ड विरोधात सुद्धा आवाज उठवला पाहिजे असे मला वाटते. असंख्य घोटाळे झाले आहेत, यावर अण्णा हजारे यांनी आवाज उठवला पाहिजे. अण्णांना आता सध्या खूप काम आहे. फक्त शिखर बँक पुरतं बघू नका अण्णा. राज्यात घोटाळे घडले आहेत ते बघा. त्यांनी रामलीला मैदानात बसावं, आम्ही त्यांच्यासोबत असू. नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत रामाची पूजा केली नाही, स्वतःची पूजा केली. त्यांच्या भक्तांनी त्यांची मोदींची पूजा केली, अशी प्रतिक्रिया यावेळी संजय राऊत यांनी माध्यमांना दिली. मुंबई प्रतिनिधी. याचा अर्थ असा आहे की नरेंद्र मोदींचं सरकार त्यांना पाडायचं आहे आणि अहंकाराचा पराभव करायचा आहे. भारतीय जनता पक्षाचं सध्याचं सरकार जे आहे, मोदीचं अहंकारी सरकार, त्याला सुरुंग लावण्याचं काम जर त्यांची मातृसंस्था करत असेल तर ते राष्ट्रीय कर्तव्य पार पाडतायत असं मी मानेन. देवेंद्र फडणवीस म्हणाले की जे निरेटिव्ह घालून जे लोक जिंकलेले आहेत ते निरेटिव्ह जास्त दिवस चालत नाही. कोणता नेरेटिव्ह? जे लोक जिंकलेले आहेत आम्ही कोणताही नेरेटिव्ह सेट केला नाही. नरेंद्र मोदींचा आणि फडणवीसांचा खोटारडेपणा आम्ही लोकांसमोर आणला आणि लोकांनी तो मान्य केला. 400 पार केल्यावर, जागा जिंकल्यावर आम्ही संविधान बदलू आम्ही म्हणालो नाही. हे तुमचेच भाजपचे लोक म्हणत होते आणि त्या सगळ्यांचा पराभव झालाय. ज्योती मिर्झा सांगत होती, स्मृती इराणी सांगत होती, अयोध्येचा खासदार लल्लन सिंग तेच सांगत होता आणि त्या सगळ्यांचा पराभव जनतेने केलेला आहे. आपलं सरकार भ्रष्ट आहे,
हे सांगायला नॅरेटिव्ह कशाला पाहिजे? देशभरातले सगळे भ्रष्टाचारी आपण आपल्या तंबूत घेतलेले आहेत, महाराष्ट्रात घेतलेले आहेत. अजित पवार भ्रष्ट आहेत की नाही? एकनाथ शिंदे बरोबरचे 40 लोक भ्रष्ट आहेत की नाही? अशोक चव्हाण आदर्श भ्रष्ट आहेत की नाही? हे फडणवीसांनी जाहीर करावं ना. तुम्ही फडणवीस हे या राज्यातल्या राजकारणातले खलनायक आहेत, विलन आहेत. मी वारंवार सांगतो, या राज्याच्या संस्कृतीची वाट, सभ्यतेची वाट ही देवेंद्र फडणवीस यांनी लावलेली आहे आणि त्याच्यामुळे आमचं त्यांच्याविषयीचं जे भांडण आहे ते कायम राहील. हिंदी में ज्यादा चौपाल में देने का मैं पहले भी कहा है, नई बात नहीं है. महाराष्ट्र की राजनीति में एक सभ्यता हमेशा रही है, पॉलिटिकल कल्चर रहा हमारा, सभ्यता रही. हम हमारे विरोधी जो भी हो उनको गलत इल्जाम में कभी फंसा कर उनके फैमिली को कभी हमने तकलीफ नहीं दी. जब से देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र की राजनीति में उनको जो पद मिला मुख्यमंत्री पद, उसके बाद उसने एक जो गैंग बनाई, पॉलिटिकल अंडरवर्ल्ड गैंग, उसमें ईडी और सीबीआई जैसे लोग भी शामिल है, पुलिस शामिल है. उनको मिलकर ये लोगों ने इस महाराष्ट्र की सभ्यता को खत्म किया है और सभी भ्रष्टाचारी को अपने साथ लेकर इस राज्य को बदनाम किया है. चलो, थैंक यू. सर, एक सवाल, देवेंद्र फडणवीस का ये भी कहना है कि इस लोकसभा चुनाव में यूपीटी को जो है वो मराठी लोगों के वोट नहीं मिले हैं. तो किसके मिले? आपको मिले क्या? आपको मिले? लाखों वोट मिले हैं, लाखों. वो किसके वोट है? यहाँ क्या साउथ अफ्रीका, श्रीलंका, ईरान, इराक से लोग आकर यहाँ वोट करते हैं क्या? इस मुंबई में मराठी, आप जाकर धारावी में किसके वोट मिले? धारावी की आप देखिए, गिरगांव में देखिए, दादर में देखिए, भांडुप में देखिए, जहां हमारे लोग जीते हैं या कम मार्जिन से हारे हैं, वहां तो सब मराठी है. जिनको वोट का अधिकार है उसने हमको वोट दिया है. आप लोगों को जो जीत है वो सीधी तरीके से पारदर्शक जीत नहीं है. अमोल कीर्तिकर की चोरी की आपने. अमोल कीर्तिकर, हमारी जीत स्पष्ट है, निर्णायक है और इस राज्य के सभी जात धर्म के लोगों ने हमको वोट किया है. चाहे मराठी हो, चाहे मुस्लिम हो, चाहे क्रिश्चियन हो, चाहे पारसी हो, चाहे गुजराती हो, सभी ने हमको वोट किया है महाराष्ट्र में. मोदी सरकार पंगु सरकार है, हम जब चाहें उसे गिरा सकते हैं. साथ ही वायनाड से प्रियंका गांधी को भी चुनाव लड़ाने की बात कांग्रेस. अच्छी बात है, हम स्वागत करेंगे. वायनाड से कोई गांधी परिवार से चुनाव लड़ता है तो वहाँ के लोगों का सम्मान रहेगा. तो हमेशा राहुल जी को जिताया है तो गांधी परिवार के साथ केरल का एक अलग रिश्ता बना है. सर, आपसे एक सवाल जानना चाहेंगे. सर, विधानसभा चुनाव के लिए सबने कमर कस ली. हम देख रहे हैं लगातार मीटिंग हो रही है. इसमें अब सर मीटिंग के बाद किस तरीके की प्रक्रिया सामने आएगी आप लोगों की तरफ से? सीएम का पद किसको मिलने वाला है? उद्धव ठाकरे ही बने रहेंगे? क्योंकि कांग्रेस लगातार ये दावा कर रही है कि हमारी तरफ से भी सीएम के पद के लिए आगे आ. ठीक है, चुनाव होने दो. रोहित पवार ने कहा कि जयंत पाटिल चेहरा हो. बात ऐसी है भाई, चुनाव होने दो. चुनाव की घोषणा नहीं हुई, हम चुनाव जीतेंगे और बाद में निर्णय लेंगे. ये तो ईडी सीबीआई की फाइलें आपकी खुल जाएगी, आप चुप बैठिए. बीएचपी ने भी अब आरएसएस की तरह नाराजगी दिखाई है इस पर. ये कहते हुए कि 10 करोड़ रुपए वक्फ बोर्ड को देने का जो फैसला लिया है सरकार ने, अगर वो पीछे नहीं देती है तो हम तीव्र आंदोलन करेंगे. कर लीजिए, आपको किसने रोका है? आपको किसने रोका है? ये आपकी सरकार है, अपनी सरकार लाई है. तो गवर्नमेंट ने रीअपॉइंट किया है अजीत डोवाल को और के मिश्रा को, जो प्रिंसिपल सेक्रेटरी हैं, इन दोनों को वापस से रीअपॉइंट किया है. प्रधानमंत्री का अधिकार होता है. ये कोई राजनीतिक उसका ऊपर में टिप्पणी नहीं करूंगा. ये प्रधानमंत्री का अधिकार होता है और प्रधानमंत्री अपॉइंटमेंट करते हैं. अण्णा हजारे जागे झाले त्याबद्दल मी अण्णांचं अभिनंदन करतो. गाळेगण सिद्धीमध्ये हालचाल सुरू झाली आणि ती अजित पवारांच्याच बाबतीत सुरू झाली. याबद्दल मी अण्णा हल्ले, अण्णा बोलले
अण्णांनी पत्र लिहिलं, याबद्दल मी अण्णांचं आभार मानतो, अभिनंदन करतो. पण या महाराष्ट्रामध्ये फक्त शिखर बँक घोटाळा झालेला नाही. गेल्या 10 वर्षामध्ये या राज्यामध्ये आणि देशामध्ये घोटाळे झालेले आहेत. अण्णांनी खरं म्हणजे इलेक्ट्रॉल बॉन्डचा घोटाळा जो 10,000 कोटी, त्याच्यावर सुद्धा अण्णांनी आवाज उठवायला पाहिजे. ज्या भ्रष्ट मार्गाने नरेंद्र मोदींनी निवडणुका जिंकल्या त्या देशामध्ये अण्णासाहेबांनी त्याच्यावरती आवाज उठवायला पाहिजे. ईडी आणि सीबीआयचा गैरवापर करून जी खंडणी गोळा केली जाते या महाराष्ट्रात आणि देशात, आणि ती खंडणी भारतीय जनता पक्षाच्या तिजोरीत जाते आहे, अण्णांनी त्याच्यावरती आवाज उठवायला पाहिजे. INS विक्रांत घोटाळा, विक्रांत युद्धनौका वाचवण्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपये या मुलुंडच्या नागड्या पोपटलांनी गोळा केले आणि त्याच्यामध्ये सुद्धा क्लोजर रिपोर्ट दिला जातोय किंवा ती तपास थांबवला जातोय चोरांना वाचवण्यासाठी. 38 कोटीचा घोटाळा आणि सरकार त्याला संरक्षण देत आहे त्या घोटाळ्याला. अण्णा हजारे यांनी INS विक्रांत वाचवा घोटाळा जो झाला कोट्यवधीचा, त्याच्यावरती सुद्धा आवाज उठवायला पाहिजे. असे अनेक घोटाळे या महाराष्ट्रामध्ये झालेले आहेत. मुख्य म्हणजे एकनाथ शिंदे असतील आणि त्यांचे 40 आमदार, अजित पवार आणि त्यांचे 40 आमदार, ह्यांच्यावर ईडी सीबीआयने जे खटले दाखल केले होते आणि ते भ्रष्टाचारी सगळे लोक भाजपात गेले आणि त्यांचे खटले मागे घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. अण्णांनी त्यांच्या क्लोजर रिपोर्टवर सुद्धा आवाज उठवायला पाहिजे. अण्णांना भरपूर काम आहे. आम्ही अण्णांचं अभिनंदन करतो की फक्त एका शिखर बँकेपुरतं बघू नका. महाराष्ट्रात घोटाळे आहेत. घोटाळ्यांचा पाऊस सुरू झालेला आहे. प्रफुल्ल पटेल यांची 150 कोटीची प्रॉपर्टी जी ईडीने जप्त केली, इक्बाल मिर्ची आणि दाऊशी संबंध आहे म्हणून, ही प्रॉपर्टी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देताच मोदी आणि शहांनी त्यांना परत दिली. हा सगळ्यात मोठा घोटाळा आहे. अण्णा हजारे यांनी रामलीला मैदानावर जाऊन त्या संदर्भात आवाज उठवायला पाहिजे. आम्ही सगळे त्यांच्याबरोबर उपोषणाला बसायला तयार आहोत. ज्यांनी रामाची पूजा केली त्यांना संपूर्ण अधिकार मिळायला पाहिजे होते, मात्र भगवंतांनी अहंकारामुळे ते दिले नाही, असंच घडतं आहे RSS संघाच्या सदस्यांनी. मी आता त्याच्यावर बोललेलो आहे, हिंदीमध्ये बोललो, मी समजून घ्या. अरे पांडेजी हा काय आहे? तर ज्या रामाची पूजा केली, त्या रामाच्या नावानी पूजा केली, त्यांच्यामुळे संपूर्ण हे मिळायला पाहिजे होतं, मात्र ते भेटलं नाही. भगवंतांनी अहंकारामुळे ते काढून घेतलं, असं घडतं आहे RSS संघ. प्रभू श्रीरामानं नरेंद्र मोदींचा पराभव केला. नरेंद्र मोदींनी अयोध्येत जाऊन रामाची पूजा अजिबात केली नाही, तर स्वतःचीच पूजा करून घेतली. आपण जर अयोध्येतला श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळा पाहिला असेल तर सर्व कॅमेरे हे रामाच्या मूर्तीपेक्षा हे नरेंद्र मोदींवरच होते. त्यांनी रामाची पूजा केली नाही. त्यांनी त्यांच्या चमच्यांकडून आणि भक्तांकडून स्वतःची पूजा करून घेतली. त्याच्यामुळे प्रभू श्रीरामानं अहंकाराचा पराभव केला. रामायणामध्ये रावण हा अहंकारी होता, म्हणून रामाकडून त्याचा पराभव आणि वध झाला. लोकशाहीमध्ये मतपेटीतून हा पराभव घडवून आणला, तरी हा पराभव अर्धवट आहे. पूर्ण पराभवासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला हा अहंकार खतम करण्यासाठी त्यांनाही पुढे यावं लागेल. आतापर्यंत जे केलंय ते विरोधी पक्षाने आणि जनतेने केलं. तुम्ही काय केलं? बघा, ते काय त्यांचं काय दुखावलं वगैरे त्यात मला पडायचं नाहीये. संघाला या देशाच्या लोकशाहीची, सभ्यतेची, राजकीय सभ्यतेची, संस्काराची चिंता असेल तर RSSनं पडद्यामागे राहून अशा प्रकारे प्रवचन न जोडता या देशाच्या जनतेला दिशा द्यावी. आणि मला पूर्ण खात्री आहे RSSने ठरवलं तर मोदींचं अहंकारी सरकार सत्तेत 15 मिनिटे राहू शकणार नाही. याचा अर्थ असा आहे की नरेंद्र मोदींचं सरकार त्यांना पाडायचं आहे आणि अहंकाराचा पराभव करायचा आहे.
भारतीय जनता पक्षाचं सध्याचं सरकार जे आहे मोदीचं अहंकारी सरकार, याला सुरुंग लावण्याचं काम जर त्यांची मातृसंस्था करत असेल तर ते राष्ट्रीय कर्तव्य पार पाडतायत असं मी मानतो. देवेंद्र फडणवीस म्हणाले की जे निरेटिव्ह घालून जे लोक जिंकलेले आहेत ते निरेटिव्ह जास्त दिवस चालत नाही. कोणता नेरेटिव्ह? जे लोक जिंकलेले आहेत आम्ही कोणताही नेरेटिव्ह सेट केला नाही. नरेंद्र मोदींचा आणि फडणवीस यांचा खोटारडेपणा आम्ही लोकांसमोर आणला आणि लोकांनी तो मान्य केला. 400 पार केल्यावर, जागा जिंकल्यावर आम्ही संविधान बदलू आम्ही म्हणालो नाही. हे तुमचेच भाजपचे लोक म्हणत होते. आश्रित आहे हे तो पराभूत होऊनही आम्ही जिंकलो आहे, कारण आमचे नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आहेत. मोदी एकटे लढले. त्यांना पराभूत करण्यासाठी अनेक लोक झुंड बनवून त्यांना रोखत होते, पण ते लढले आणि जिंकलेही, अशी प्रतिक्रिया नवनीत राणा यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. मुझे लगता है कि हम जैसे जितने भी उम्मीदवार थे और स्पेशली मेरी हार होकर भी मैं उस वक्त जीत गई जिस वक्त मेरे प्रधानमंत्री ने एज ए प्राइम मिनिस्टर शपथ ली. तो मुझे लगता है हार के भी हमारी जीत है इस देश के लोगों की. क्या कहेंगे, राज्य में काम करना चाहेंगे या वापस? मैं आपको इतना ही बता सकती हूँ कि एक वाक्य बहुत अच्छा है, लिटिल बेंड इज़ नेवर एंड, और वही पद्धत से मैं आगे मेरे जीवन में काम करती रहूँगी. पर एक बात का हमेशा चिंता और हमेशा ज़िंदगी में रहेगा कि 2019 में एक निर्दलीय करके मुझे मेरे लोगों ने, अमरावती के क्षेत्र के लोगों ने दिल्ली भेजा था, और इस बार मैंने क्या ऐसा किया कि मेरी जनता ने अमरावती के मुझे यहाँ पे रुकाया. एसटी समाजातील लोकांना खोट्या स्वरूपात संविधान बदलले जाईल असा प्रचार केला गेला. लवकरच SC ST यांच्या या खोट्या प्रचाराची जाणीव होईल आणि SC STचे आरक्षण काढून दुसऱ्या समाजाला आरक्षण दिले जाणार असेल तर मी SC ST समाजाबरोबर उभी राहील, असेही यावेळी नवनीत राणा म्हणाले आहेत. मुंबई प्रतिनिधी. कंत्राटी कामगारांचे महावितरण कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी वर्कर्स फेडरेशनच्या वतीने जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. बीड जिल्ह्यातील माजलगाव उपविभाग, थारूर उपविभाग व केज उपविभाग येथील महावितरणमध्ये काम करणारे बाह्यस्रोत यंत्रचालक व तंत्रज्ञ या कामगारांचे गेल्या 2 महिन्यापासून पगार न झाल्यामुळे कामगारांनी काम बंद आंदोलनाचा पवित्रा घेतला. या आंदोलनात महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन संघटनेच्या वतीने बाह्यस्रोत कामगारांचे धरणे आंदोलन दिनांक 13 जून रोजी बीड येथील महावितरण कार्यालयासमोर करण्यात आले व यावेळी निदर्शनेही करण्यात आली. या तिन्ही उपविभागात काम करणाऱ्या जवळपास 85 कामगारांचा माहे एप्रिल व मेचा पगार संबंधित कंत्राटदारांमार्फत करण्यात आलेला नाही. त्यामुळे बाह्यस्रोत कामगारांना असंख्य अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे 10 जून रोजी माननीय अधीक्षक अभियंता यांना संघटनेमार्फत व वैयक्तिक सर्व कामगारांचे पत्र देण्यात आले होते. तरीही पगार न झाल्यामुळे आज संघटनेच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनामध्ये सर्व कामगार व महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन संघटनेचे अंबाजोगाई विभागीय अध्यक्ष शेख अखिल यांच्यासह सर्व कामगार उपस्थित होते. राजरतन डोंगरे, बीड.